श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात? मी आशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर आज आपली झालेली आहे दिवसाला सुरुवात. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर पाहू शकता माझ्या घरामधले बरेच जण उठलेले आहेत, कारण मी सकाळी त्यांना सर्वांना लवकरच उठवत असते. कारण पुन्हा नंतर जे शाळा झाली तर मुलांना हे खूप जड जातं उठण्यासाठी, त्यामुळे त्यांची सवय काय मोडू द्यायची नाही. भले ते दुपारी झोपले तरी चालतील, पण सकाळी मात्र लवकर उठवत असते त्यांना. तर मुलंही त्यांचाही चहा पाणी वगैरे झालेलं आहे. मुलंही एक्सरसाइज करत आहेत, पण ते बाहेर करत आहेत आणि मी आतमध्ये. तर सकाळी सकाळी आहे ना, मी तर एक्सरसाइज करत आहे मन शांत होण्यासाठी. तर ही एक्सरसाइज मी रोज करतच असते, पण तुमच्यासोबत आज शेअर करत आहे. कारण तुम्ही म्हणताना वजन कमी करायचं आहे आपल्याला, मग एवढं शांत एक्सरसाइज करून कशा जमत्या. तर आज मी ठरवलं होतं योगा करायचा आहे. कुठलीच एक्सरसाइज आपल्याला अशी करायची नाही, म्हणजे उड्या वगैरे अजिबात मारायच्या नाहीत. तर होईल तितकं मन शांत ठेवणं यावरती जास्त भर आहे माझा. वजन तर मला कमी करायचंच आहे आणि बऱ्यापैकी माझं वजन कमी झालेलंही आहे. तर यामध्येच मी खूप खुश आहे. मी आता हॅपी आहे. नाहीतर पहिलं वाटायचं माझं वजन खूप आहे, पण आता अजिबात तसं नाही आहे. सहज जरी बघितलं शरीराकडं तरी सहज वाटतं की माझं वजन कमी झालेलं आहे आणि मी आतून खूप खुश आहे. वरतून खुश राहण्यापेक्षा आतून खूप खुश असणं जरुरी आहे. तर तुम्हाला माहीत आहे मी कुठलंही आहार वगैरे सोडलेला नव्हता, किंवा कुठलंही डाएट केलेलं नाही आहे, किंवा कुठलंही म्हणजे साखर सोडलेली नाही आहे, किंवा मीठ कमी केलेलं नाही. असा कुठलाही न प्रकार करता मी 7 किलो वजन माझं कमी केलेलं आहे. तेही अगदी कमी वेळेत, म्हणजे जास्तीत जास्त 2 ते 2.5 महिन्यामध्ये केलेलं आहे मी तेवढं वजन कमी. कारण माझं मत असं होतं की मला कुठलाच आहार सोडायचा नाही आहे. कारण कसं होतं बघा, आपण जर आहार सोडला आणि वजन कमी करायला सुरुवात केली तर ते फास्ट वजन आपलं कमी होतं, रिझल्ट आपल्याला लगेच लागतो. बघा काही जणी म्हणतात एका महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी केलं, पण 5 किलो वजन कमी होतं हे तितकंच खरं आहे. पण आपण कायमस्वरूपी तर तसं उपाशी राहून वजन आपलं कमी करू शकत नाही. कारण वजन आपल्याला कमी करायचं तर आहेच, पण ते मेंटेनही ठेवणं खूप गरजेचं आहे. जर मी हेच ठरवलं होतं, कारण बरेच वेळा माझं काय प्लॅन फसत होते. बरेच वेळा असं होत होतं माझ्यासोबत की मी वजन कमी करायला सुरुवात करायची, 4-8 दिवस उपाशी राहायची, त्यामध्ये 1-2 किलो माझं वजन कमीही व्हायचं. पण नंतर त्याचं काय व्हायचं ना, उलट व्हायचं. मी उपाशी राहून फक्त 4 ते 8 दिवसच उपाशी राहायची आणि नंतर मग त्याचं वाटायचं जाऊ द्या, आपल्याला काही उपाशी राहणं शक्य नाही, आता आपण सोडून देऊया, आणि परत मग जे आहे तेच रुटीन आपलं चालू व्हायचं. तर असं बरेच वेळा माझ्यासोबत झालं होतं. त्यामुळे यावेळेस ठरवलं होतं की उपाशी राहून तर मला जमणारच नाही वजन कमी करायला, आणि तेच ठरवलं होतं मी डोक्यामध्ये, वजन तर कमी करायचं आहे, पण उपाशी म्हणाल तर अजिबात मला राहायचं नव्हतं. आणि तेच केलेलं आहे. थोडंसं वेळ लागलेला आहे मला वजन कमी करायला, कारण 2-2.5 महिने गेले असतील माझी. आणि व्हिडिओ मी माझं वजन 5 किलो कमी झालं तर तेव्हापासून बनवायला सुरुवात केलेली आहे. कारण माझा हेतू हाच होता की तुम्हालाही यामधून काय मोटिवेशनल भेटलं तर भेटलं. कारण बऱ्याच जणी हार मानतात आणि वजन कमी करायला त्यांना वाटतं की माझ्याच्याने नाही होणार. तर मैत्रिणींनो, आपण जर ठरवलं ना, तर आपण आहे तो आहार आपला घेऊन पण आपण वजन कमी करू शकतो. त्यासाठी फक्त आपल्याला थोडेसे नियम आहेत ते पाळायला लागतात. एकतर सकाळी थोडंसं लवकर उठायचं, म्हणजे एक्सरसाइजला आपल्याला टाईम भेटतो. ज्या तुमच्या शरीराला एक्सरसाइज भेटतील त्या तुम्ही एक्सरसाइज करू शकता. एक्सरसाइजमध्ये तुम्ही झुंबा करू शकता, किंवा ज्या आपल्या एक्सरसाइज आहेत जंपिंग जपांग, उड्या वगैरे मारणं, दोरी खेळणं, त्या करू शकता, किंवा योगा करू शकता, किंवा झुंबा करू शकता, किंवा डान्स करू शकता. कुठलीही एक्सरसाइज करायची आहे आपल्याला, पण 1 तास हा रोज एक्सरसाइज ही आपल्याला करायचीच आहे. कारण बघा, एक्सरसाइजनं काय होतं, एकतर आपलं शरीर फिट होतं, एक्स्ट्राची चरबी आहे ती वितळायला सुरुवात होते, आणि हाडं आपली मजबूत होतात. तर जर आपण नुसतं उपाशी राहून जर वजन आपलं कमी केलं तर त्यानं काय होतं ना, आपले वजन कमी होतं फक्त, पण हाडं पण आपले ठिसूर होतात. मग तो त्रास चालू होता आपल्याला, केस गळणं म्हणा, किंवा सारखं सतत आजारी पडणं म्हणा, असे आजार आपल्याला चालू होतात. तर वजन कमी करायचं आहे, पण आजार आपल्याला अजिबात घ्यायचे नाहीत, कुठलेच आजार. ते आजार आपल्याला जरी असतील आपल्या शरीरामध्ये तर ते आपल्याला लगेच काढून टाकायचे आहेत. त्यामुळं होईल तितकी आपल्याला एक्सरसाइज करायच्या आहेत, आणि होईल तितका घाम हा आपला शरीराच्या बाहेर निघणं जरुरी आहे. घाम जर निघून गेला तर आपलं एकतर स्किन पण खूप हेल्दी होते, जे स्किनवरती डल असते ती निघून जाते, आणि एकदम छान स्किन होते, एकदम ग्लो येतो चेहऱ्यावरती. आपण एखादी क्रीम लावल्यावरती पण ग्लो येणार नाही, तेवढा ग्लो एक्सरसाइजनं आपल्या चेहऱ्यावरती येतो.
तर नक्कीच तुम्ही ही एक्सरसाइज करायच्या आहेत. आणि करायला कुठलीही एक्सरसाइज घ्या, फक्त मनामध्ये कुठलेच विचार ठेवायचे नाहीत. बाहेरची एक्सरसाइज करते वेळेस काय करायचं आहे ना, म्हणजे कसं बघा, आपल्या मागं मला माहीत आहे तुम्ही गृहिणी आहात, मीही गृहिणी आहे, आपल्या मागं बारा लपडे असतात, घरातलंच किंवा बाहेरचं इतर काही काम असेल तर आपल्या मागं खूप टेन्शन असतं. एक्सरसाइज करते वेळेस काय करायचं आहे ना, आपल्याला होईल तितकं स्वतःला वेळ द्यायचा आहे. आपण कुठली एक्सरसाइज करत आहे ती आपल्याला फील करायची आहे. बाबा तिचा कुठल्या भागावर तिचा त्रास होत आहे ते आपल्याला फील करायचं आहे. सतत डोक्यामध्ये हे ठेवायचं आहे की ज्या ठिकाणावरती त्रास होत आहे त्या ठिकाणावरची आपली चरबी वितळत आहे किंवा आपलं वेट कमी होत आहे, हा डोक्यामध्ये विचार ठेवायचा आहे. खाण्यामधील म्हणाल तर मी म्हणाल की तुम्ही कुठलाही बदल करण्याची गरज नाही आहे. कारण भात बंद करणं, आपण महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणल्यावरती आपल्याला भात डाळ ही तर आपल्याला लागतेच. वरण भात अशी आपलं म्हणजे प्रत्येक घरातलं आपल्या महाराष्ट्रामधलं आपलं जेवण पूर्ण होत नाही. आपल्याला डाळ भात हाही दिवसातून एकदा तरी लागतो, म्हणजे लागतो, कारण मला तरी लागतोच. यावरनं मी सांगत आहे. त्यामुळं डाळ भात तुम्ही खाऊ शकता. फक्त मैत्रिणींनो त्याच्यामधलं थोडंसं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे. 1 वाटी जर तुम्ही भात खाता असाल तर त्यामध्ये तुम्ही अर्धी वाटी भात खाऊ शकता. त्यामध्ये डाळ तुम्ही जास्त घ्या. फक्त डाळ बनवताना थोडंसं फोडणीमध्ये तेल कमी घालायचं आहे. बाकीचे तुम्ही मसाले इतर घालू शकता. फक्त तेलावरती थोडंसं प्रमाण कमी करायचं आहे. आणि चपाती खाऊ शकता. फक्त 2 चपात्या खाता असाल तर 1 चपाती घ्या. आणि होईल तितकं 32 वेळाचा फॉर्म्युला करायचा आहे आपल्याला. होईल तितकं तुम्हाला 32 वेळा चावूनच खायचं आहे. जितकं तुम्ही चावून खाल ना तितकं ते अन्न आपलं म्हणजे पोट लवकर भरतं आपलं. आणि चावून आपल्या तोंडाचाही खूप छान व्यायाम होतो. जे तोंडावरती एक्स्ट्राचं मांस दिसत आहे आपल्या तेही कमी होण्यास मदत होते. तर आपण सतत ॲक्टिव्हिटी काही ना काही करत राहायचं आहे. जेवतानाही असं वाटलं पाहिजे आपल्याला की आपण व्यायामच करत आहे. आणि 32 वेळा जर तुम्ही चावायला सुरुवात केली ना, तो एका प्रकारे तुमचा व्यायामच आहे. जे एक्स्ट्रा जर शरीरावरती आहे आपल्या जमा झालेलं ते तर आपल्याला काढून टाकायचं आहे. पण जोपर्यंत आपण एक्सरसाइज करत आहे, वजन वेट लॉसच्या जर्नीमध्ये आहे, तोपर्यंत एक्स्ट्राची चरबी आपल्याला अजिबात म्हणजे जेवणातून घ्यायची नाही आहे किंवा तयारच होऊ द्यायची नाही आहे आपल्याला चरबी. हे नियम मात्र आपल्याला पाळायलाच लागतील. तर पाहू शकता मी एकदम साध्या सिंपल बसून एक्सरसाइज केले होते. आज एकदम स्लो चाललेलं आहे माझं, कारण योगा म्हणलं की स्लोच असतं, एकदम शांतच असतो योगा. कारण योगामध्ये ना कसं असतं, मन स्थिर पाहिजे, शांत पाहिजे आणि आपलं शरीरही तसंच पाहिजे. असं नाही की परफेक्ट मलाही योगा येतो, मीही तुमच्यासारखंच करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही म्हणता बाई आम्हाला असं काही येत नाही आहे, तर तशातलं नसतं मैत्रिणींनो. आपण जर सुरुवात केली तर आपण सगळं करू शकतो. तर आपण एवढा संसार सांभाळू शकतो, सगळं करू शकतो, तर स्वतःसाठीही काहीतरी केलंच पाहिजे. आणि आपल्याला फिट जगायचं आहे, इतरांना आनंदी ठेवायचं आहे आणि आपल्याला स्वतःही आनंदी राहायचं आहे. तर काही ना काहीतरी आपल्याला खुश राहण्यासाठी केलंच पाहिजे. तर पाहू शकता आज आहे ना मी सूर्यनमस्कार करत आहे. तर आता किती बरोबर केला आहे किती चुकला हे काय मला माहीत नाही, पण प्रयत्न मात्र पूर्ण केलेला आहे. आणि नाही कुठली एक्सरसाइज केली ना तरी सूर्यनमस्कार आपण रोज 12 जरी केले ना तर खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे. कारण मी फक्त 12 सूर्यनमस्कार केले तर मला एवढा घाम आला होता ना. आणि बाकीचे जेवढ्या एक्सरसाइज केल्या, असं नाही की आपण उड्या मारल्या तरच आपल्याला घाम येतो, नाही, योगानेही खूप छान आपल्या शरीरावरती परिणाम होतो. आणि एकदम शरीर म्हणतो ना आपलं म्हणजे एक वेगळं आकार येतो शरीराला. आपल्या आदरकीवणी जर इकडलं तिकडलं पांगलेलं असतं ना तर ते शेपमध्ये येण्यासाठी योगा आपल्याला खूप मदत करतो. तर त्यामुळे होतील जे तुम्हाला आसनं येत आहेत ना ते तुम्ही नक्की आसनं करायचे आहेत. आणि सूर्यनमस्कार जर जमत असेल तर त्यामध्ये तर सगळे आसनं आले तर तुम्ही नक्की सूर्यनमस्कार करायचा आहे. होईल तितका कमीत कमी 5 मिनटं तरी नक्कीच करू शकता. मग 5 मिनटामध्ये होईल तेवढं करायचं आहे आपल्याला. तर पाहू शकता पहिलं माझं शरीर तुम्हाला खोटं वाटन मैत्रिणींनो, तुम्ही माझा सुरुवातीचा व्हिडिओ पहा. त्यामध्ये मला अजिबात कुठंच अंग माझं वाकत नव्हतं, कुठंच एवढा त्रास होत होता ना मला. पण जसं मी एक्सरसाइज करायला सुरुवात केली तसं मग खूप मला फरक जाणवायला लागला. आणि एक मोठं चेंज माझ्यामध्ये झाला तो म्हणजे मी आनंदी राहायला लागले. म्हणजे सतत जी चिडचिड जे टेन्शन होतं ते खूप कमी झालेलं आहे. आणि आता सध्या आपल्याला डोक्यात तेच आहे, आता सध्या आपल्या डोक्यामध्ये फक्त टेन्शन आणि चिडचिड. कारण वातावरणच तसं झालेलं आहे. आपल्या मुलांचा अभ्यास आहे, त्यांचा क्लास आहे, घरातली कामं आहेत आणि इतरही भरपूर कामं आहेत आपल्याला. तर ते म्हणतो ना डोकं एक आणि टेन्शन 1000 अशी कथा आहे आपल्यासोबत.
तर हे सगळं करत असताना जर आपल्याला स्वतःसाठी वेळ काढता आला तर आपण 24 तासामधून एक तास तर नक्कीच काढू शकतो स्वतःसाठी. कारण मीही तसंच केलेलं आहे. सुरुवातीला अजिबात स्वतःकडे लक्ष दिलं नाही. केव्हा वजन वाढलं मला कळलंच नाही कसं वजन वाढलं माझं, काय झालं. पण आता मात्र वजन तर कमी झालेलंच आहे माझं. झालं शक्य इथून पुढं करणं मला तर मी करणारच आहे. पण आहे ते ठीक आहे आता माझ्यासाठी वजन म्हणजे माझ्या हाईटीप्रमाणे ह्याच्याप्रमाणे माझं वजन आता आहे तेवढं ठीक आहे. पण माझा प्रयत्न तर हेच असणार आहे की मला आता हे वजन मेंटेन ठेवायचं आहे तसं ठेवायचं आहे. कारण वजन कमी करायला खूप मेहनत लागते आणि ते काय एका दिवसाचं साठलेलं नसतं. पण आपल्याला कसं वाटतं ना की एक दिवस आपण सुरुवात केली एक्सरसाइज की आपलं लगेच वजन कमी व्हायला पाहिजे. पण मैत्रिणींनो, ते आपण काय एके दिवसामध्ये साठवलेलं नाही, हळूहळू साठलेलं आहे ते. तर ते हळूहळूच कमी होणार आहे. हे सुरुवातीला आपल्याला वजन कमी करायच्या जर्नी स्टार्ट करायच्या अगोदरच विचार करायचा आहे की आपल्याला 10 किलो वजन कमी करायचं आहे. तर कमीच कमी आपल्याला त्यासाठी 4 महिने तरी सहज लागतील. जर माझ्या पद्धतीनं वजन तुम्ही कमी केलं तर. हां, तुम्हाला दिवसभर उपाशी राहून वजन कमी करायचं आहे ते तसं करत असाल तुम्ही तर नक्कीच एका महिन्यामध्ये तुमचं 5 ते 4 किलो वजन नक्कीच कमी होईल. पण जसं तुम्ही तुमचं वजन कमी झालं, तुम्ही जे डाएट करत होता किंवा उपाशी राहता तर ते सोडलं तर त्याच्या डबल दुपटीनं तुमचं वजन वाढणार आहे. हेही लक्षात ठेवायचं आहे. जेवढं तुम्ही स्लो वजन कमी करता, जेवढं शांत मनाने वजन कमी करताल तेवढं तुमचं वजन कमी होईल आणि पुन्हा नंतर अजिबात फास्ट वाढणार नाही. जसं आपण म्हणजे कुठलाच आहार नाही बंद केला तर कसं आपण म्हणजे आहार तर तोच ठेवणार आहे आपण. तर त्यामुळे वजन वाढण्याचा काही प्रश्नच येणार नाही मैत्रिणींनो. त्यामुळे जे काही करत आहात ते शांत मनाने करा, विचारपूर्वक करा. आणि जेवढं तुम्ही दमाने करता आणि शांतने करता, जेवढं स्लो होईल तेवढं तुमचं वजन छान होईल आणि एकदम तुम्ही मेंटेन व्हाल, एकदम फिट व्हाल. तर यासाठी तुम्हाला म्हणत आहे. पण तुम्हाला जसं तुम्हाला शक्य होईल तसं करा. मी तर म्हणेल काहीही करा पण सुरुवात करा. स्वतःला नक्की वेळ द्या. तर चला मैत्रिणींनो, व्हिडिओ आता खूप मोठा होईल आणि तुम्हीही बोर होताल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुम्ही कशा पद्धतीनं वजन कमी करत आहात हे नक्की मला कळवा. हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेही मला नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा. लाईकनं काय होतं तर व्हिडिओ आत्मविश्वास वाढतो आणि व्हिडिओ दुसरा बनवायला एनर्जी भेटते. त्यासाठी नक्की लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या मैत्रिणींनो. थँक्स फॉर वॉचिंग.